देशात ॲम्ब्युलन्स सारख्या प्राथमिक सुविधांअभावी मन सुन्न करणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहेत। मृतदेह नेण्यासाठी पैसे नसल्यानं दाना मांझी स्वतःच ॲम्ब्युलन्स बनले। पत्नीचा मृतदेह खांद्यावर उचलून मांझींनी 12 किलोमीटर पायपीट केली। या घटनेला 24 तास उलटत नाही तोवर ओडिशाच्या बालासोरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे। सोरो स्टेशनवर ट्रेनमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम नंतर महिलेला मृतदेह नेण्यासाठी कुणीही मदतीला आलं नाही। कुटुंबियांनी मृतदेह गाठोडीत बांधून बांबूच्या साह्यानं 3 किलोमीटरपर्यंत तो नेला। काश्मीरमधल्या हिंसाचारावरून राजनाथ सिंगांनी 2 दिवसांचा दौरा केल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती दिल्लीमध्ये दाखल झाल्यात। काश्मीरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते आज भेट घेणार आहेत। काश्मीर अशांत करणाऱ्यांचा मुफ्ती यांनी चांगला समाचार घेतला। 95% नागरिकांना शांतता हवी आहे, तर केवळ 5% लोक काश्मीरमध्ये हिंसाचार घडवत असल्याचंही यावेळी मुफ्ती यांनी म्हटलं। 50 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात संचारबंदी सुरू आहे, त्यामुळे हुरियत नेते सैनिकी छावण्यांसमोर विरोध प्रदर्शन करणार आहेत। दरम्यान काश्मीर खोऱ्यातील या हिंसाचारामुळे आतापर्यंत तब्बल 6400 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। भारतात ट्विटरवरील लोकप्रियतेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना मागे टाकले। ट्विटरवर मोदींचे सर्वाधिक 22.2 मिलियन म्हणजेच 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत। 25 ऑगस्ट रोजी मोदींनी हा आकडा गाठलाय। बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर 22 मिलियन फॉलोअर्स आहेत। याआधी जानेवारी महिन्यात मोदींनी अभिनेता शाहरुख खान यालाही मागे टाकलं होतं। सध्या शाहरुख 20 मिलियन फॉलोअर्ससह 3ऱ्या क्रमांकावर आहे। मोदी यांनी 2009 मध्ये ट्विटर जॉईन केलं, त्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली आणि जगभरात जे राजकारणी आहेत त्या राजकारण्यांमध्ये ओबामा यांच्यानंतर मोदींचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत। शीना बोरा हत्याकांडासंदर्भात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे। शीनाच्या हत्येची माहिती इंद्राणी आणि पीटर मुखर्जींनी लपवल्याचं फोन रेकॉर्डद्वारे दिसून येत आहे। हे फोन रेकॉर्डिंग पीटरचा मुलगा राहुलनं केलं असून 20 पैकी 7 फोन कॉल्स सीबीआयनं पुरावे म्हणून वापरल्याचं समोर आलंय। पीटर आणि राहुलमध्ये झालेल्या एका संभाषणामुळे संशयाची सुई पीटरकडे वळली आहे। शीना बेपत्ता झाली तर मग तू इतका का त्रास करून घेतोयस असा सवाल पीटरनं राहुलला विचारलाय। दरम्यान शीना बोरा हत्या प्रकरणातला इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्या न्यायालयीन कोठडीत 13 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे। दिल्लीत मुलीची छेड काढण्यापासून एका तरुणानं अडवलं म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली। अलोक गुसाईज असे या तरुणाचं नाव आहे। रात्री 9च्या सुमारास काही मुलं एका मुलीची छेड काढत होते, तेव्हा अलोक आपल्या मित्रांसोबत कारमधून घरी जात होता। मुलीची छेड काढतायत हे बघून त्यानं गाडी थांबवली आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर 10 ते 15 जणांच्या टोळीनं अलोकला मारलं। विशेष म्हणजे घटनास्थळी पोलीस उपस्थित असूनही त्यांनी या टोळीला अडवलं नाही। घडलेला सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। संवेदनांचा बळी घेणारी असंवेदनशीलतेची आणखी एक घटना समोर येते। मध्य प्रदेशमधील घोगरा गाव इथल्या रामसिंग नावाचा इसम आपल्या बायकोला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये एका खासगी बसमधून घेऊन जात होता। 5 दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिलेल्या रामसिंग यांच्या बायकोनं प्रसूती झाली, मात्र प्रवासात तब्येत बिघडल्यानं तिचा मृत्यू झाला। मात्र असंवेदनशीलतेचा कळस गाठत बस चालकानं या इसमाला मदत करण्याऐवजी त्याला अर्ध्या प्रवासातूनच खाली उतरवलं। त्यांना तिथं खाली उतरायला लावलं। ते जंगल होतं, त्यामुळे भर पावसात त्याला पत्नीच्या प्रेतासह जंगलात उतरावं लागलं, तिथंच बसावं लागलं। काही तासानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या 2 वकील रामसिंगच्या मदतीला धावून आले। त्यांनी पोलिसांना 100 नंबरवर संपर्क साधला, मात्र पोलिसांनी फक्त चौकशी केली आणि निघून गेले। त्यानंतर वकिलांनीच खासगी ॲम्ब्युलन्सची सोय करून महिलेचा मृतदेह घरापर्यंत पोहोचवला। यानंतर एक स्मार्ट बातमी। तुम्हाला जर कोणाच्याही खात्यात ऑनलाईन रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी त्यांचं खातं क्रमांक विचारायची गरज लागणार नाहीये, कारण आरबीआयने युनिफाईड पेमेंट सिस्टीम नावाच्या प्रणालीला आपला हिरवा कंदील दाखवलाय। ग्राहकांना आपल्या स्मार्टफोनवर हे ॲप डाउनलोड करता येणार असून याद्वारे विविध बँकांमधल्या खात्यात ही रक्कम सहज ट्रान्सफर करता येणार आहे।
एखाद्या ATM कार्डप्रमाणे या ॲपचा वापर करता येणार आहे। रक्कम ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेत ग्राहकाला आपल्या खात्याच्या माहितीऐवजी आपलं युजर नेम शेअर करावं लागणार आहे। त्यामुळे आगामी काळात UPI ॲपद्वारे डिजिटल बँकिंग करणं अधिक सोपं होणार आहे। अधिकाधिक युजर्सना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सॲप नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात। मात्र व्हॉट्सॲपनं त्यांच्या सहकारी कंपनी फेसबुक सोबत घेतलेला एक निर्णय तुम्हाला मात्र धक्का देणार आहे, कारण तुमचा मोबाईल नंबर आता थेट फेसबुकवर शेअर होणार आहे। फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती व्हॉट्सॲप युजर्सपर्यंत पोहोचाव्यात या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे। याबद्दल तुमचा नंबर सुरक्षित राहील अशी ग्वाही व्हॉट्सॲपकडून देण्यात आली आहे। मात्र ग्वाही दिली असली तरी मोबाईल नंबर फेसबुकवर शेअर करणं कितपत सुरक्षित आहे हेही येत्या काळात स्पष्ट होईल।